एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा खूपच गर्व होता. परंतु त्याचा मुलगा मात्र माणुसकीसमोर पैशाला महत्त्व देत नसे. एके दिवशी त्या श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला पैशाचे महत्त्व समजावून देण्याचे ठरविले. तो आपल्या मुलाला गरिबी दाखविण्यासाठी एका गावात घेऊन गेला. तेथे त्याने मुलाला तेथील उपाशी असलेले लोक आणि त्यांची मजबुरी दाखवली. असेच खूप जास्त फिरल्यानंतर ते दोघेही आपल्या घरी निघून आले. घरी आल्यावर वडिलांनी मुलाला विचारले, आपण केलेली यात्रा तुला कशी वाटली? मुलगा त्यांना म्हणाला, खूपच चांगली वाटली. वडील म्हणाले, तर मग तू पाहिलं की या जगात ज्यांच्याजवळ पैसा नाही ते लोक कसे जीवन जगत आहे? मुलगा म्हणाला, हो बाबा, मी सर्व काही बघितले. वडिलांनी त्याला प्रश्न विचारला, मग तू यावरून काय शिकला? मुलाने उत्तर दिले, मी बघितलं की आपल्याजवळ एक कुत्रा आहे, पण त्यांच्याजवळ खूप जास्त आहे. आपला पोहण्याचा तलाव खूप छोटा आहे, परंतु ते मात्र खूप मोठ्या नदीत आंघोळ करतात. आपल्या घरात उजेड येण्यासाठी आपण महाग असे लाईट लावतो, परंतु चांदण्याने भरलेले आकाश त्यांच्या घरात उजेड निर्माण करते. आपले नौकर आपले रक्षण करतात, परंतु ते लोक एकमेकांचे रक्षण करतात. आपण आपले अन्न विकत आणतो, तर ते आपले अन्न स्वतःच्या हाताने उगवतात. आपल्या घराचे रक्षण 4 भिंतीमुळे होते, पण ते सर्व शेजारी एकमेकांच्या घराचे रक्षण करतात. मुलांचे हे सर्व बोलणे ऐकून मात्र वडील पूर्णपणे निरुत्तर झाले. त्यांच्या लक्षात आले की खरोखर गरीब तर ते स्वतःच आहेत. तात्पर्य, मनाचे समाधान ही खरी आणि सर्वात मोठी श्रीमंती आहे.